नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण आपल्या मक्का पिकामध्ये आज त्या ठिकाणी बिसलेरीच्या सहाय्याने पोंग्यामध्ये औषध टाकत आहे. तर कुठली फवारणी आपण किंवा कुठलं औषध टाकत आहे ते या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊ. जर तुमच्या मक्का पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असेल, जर जे नवीन पानं येतात त्याच्यावर पांढरी वगैरे डाग दिसत असेल किंवा अळी असेल त्याच्यावरती लष्करी अळी, तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठलं औषध तुम्ही वापरलं पाहिजे त्या संदर्भात माहिती या जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता जी काय तुमची मक्का जी काय पिवळी पडलेली असते ते पिवळी मक्का हिरवीगार करण्यासाठी जे काय ऑक्साईड फॉर्मरला जे झिंक वापरायला पाहिजे, तर हे झिंक आपण घेतलेलं आहे प्रति पंपासाठी किंवा प्रति 15 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला हे त्या ठिकाणी 25 ml वापरायचं आहे. आता हे झिनिट्रा जे FMC कंपनीचं झिनिट्रा येतं झिंक ऑक्साईड 39.5% जे काय झिंक येतं ऑक्साईड फॉर्मरलं ते तुम्हाला प्रति पंपासाठी त्या ठिकाणी तुम्हाला 25 ml टाकायचं. आता ही जी काय 15 लिटरची बाटली, या 15 लिटरच्या बाटलीसाठी मी त्या ठिकाणी 25 ml घेतो. आणि जे काय आळी वगैरे पडत असते त्या आळीसाठी जे काय आपलं JB ॲग्रोचं जे काय किलर आहे, मागच्या वेळी सुद्धा आपण याचा वापर केला होता. आता जवळजवळ 25 दिवस झाले, 25 दिवस आपल्याला आळी दिसली नाही. सध्या सुद्धा आळी नाही आहे, परंतु भविष्यामध्ये आळी पडू नये म्हणून आपण जे काय किलर येतं ते किलर आपण प्रति 15 लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी 20 ml घेतोय. म्हणजे जर तुमचा 12 लिटरचा पंप असेल तुम्ही 15 ml घेऊ शकता. जर तुम्ही बिसलेरी टाकत असाल तर एक बिसलेरीसाठी तुम्ही 1 ml चा सुद्धा वापर करू शकता. तर हे तुम्हाला घ्यायचं आहे प्रति पंपासाठी 20 ml किंवा 1 लिटर पाण्यामध्ये 1 ml.